नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, 11th मॅथचा पहिला चॅप्टर आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत, ज्या चॅप्टरचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. जे विद्यार्थी जेईचं प्रिपरेशन करणार आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, एनडीए साठी इम्पॉर्टंट आहे. सीईटीला हा चॅप्टर नाहीये, पण 11वी 12वी फिजिक्स मध्ये आणि 11वी 12वी मॅथ मध्ये तुम्हाला हा चॅप्टर कामाला येणार आहे. ओके, चला ठीक आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट टुडेज लेक्चर. ओके विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आता 12वी पर्यंत तुम्हाला हे चॅनल कामाला येणार आहे. त्याच्यानंतर व्हिडिओला नक्कीच लाईक करा माझा उत्साह वाढवण्यासाठी. ओके, आता अँगल आणि इट्स अ मेजरमेंट म्हणजे अँगल अँड इट्स अ मेजरमेंट या चॅप्टरला आपण सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा सगळ्यात पहिल्यांदा या चॅप्टर मध्ये आपण कोणता कन्सेप्ट डिस्कस करणार आहेत, ज्याचं नाव आहे डायरेक्टेड अँगल. ज्याचं नाव आहे डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल कुणाला म्हणायचं? खूप सोपा कन्सेप्ट आहे. बघा दोन गोष्टी असतात, याला आपण एक इनिशियल आर्म म्हणलं, याला आपण फायनल आर्म म्हणूया, किंवा यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये टर्मिनल आर्म देखील म्हणू शकतो. ओके, हा ओरिजिन पॉइंट आहे ओ, याला आपण नाव दिलं ए आणि याला आपण नाव दिलं बी. आता मला सांगा थोडक्यात म्हणजे अँगल म्हणजे काय? अँगल म्हणजे कोण 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 अँगल म्हणजे कोण? मराठीमध्ये कोण म्हणायचं, ते कोण आहे ते विचारायचं नाही. वो अंदर की बात है, हम बाहर नहीं बताते. ओके चलो, अभी देखो बच्चों क्या है एंगल, मतलब क्या है हमें देखना है. मतलब कौन से भी दोनों चीज में का दो एंगल होता है उसको हम एंगल बोलते हैं. कोणत्या भी दोन लाईन मधला जो पोर्शन असतो त्याला आपण अँगल म्हणतो. ओके, तर ही जी पहिली लाईन आहे हिला एक आपण नाव दिलं मित्रांनो आपल्या भाषेमध्ये, हिला आपण म्हणलं मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये इनिशियल आर्म म्हणलं. बघा ओ ए ही एक लाईन आहे, हिला आपण इनिशियल आर्म म्हणलं, आणि जी फायनल आर्म आहे ओ बी हिला आपण टर्मिनल आर्म म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? टर्मिनल आर्म म्हणणार आहोत. द अँगल बिटवीन द इनिशियल आर्म अँड द टर्मिनल आर्म इज कॉल्ड एज द डायरेक्टेड अँगल. इज कॉल्ड एज त्याला आपण काय म्हणतो? डायरेक्टेड अँगल म्हणतो. आणि याला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो? थीटा लेटरनं इंडिकेट करत असतो. बरोबर आहे. आता याच अँगलचं आपल्याला जर विद्यार्थी मित्रांनो रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो? याच अँगलला आपण अँगल AOB असं आपण म्हणू शकतो का? येस ऑर नो सांगा. येता 8वी 9वी 10वी भूमितीमध्ये जॉमेट्री मध्ये तुम्ही डिस्कस केला असेल. येस श्रेया असं आपण म्हणू शकतो का? अँगल AOB. किंवा ऑर मध्ये यालाच आपण असं देखील म्हणू शकतो अँगल AOB. हे रिप्रेझेंटेशनच्या दोन मेथड आहेत. असं रिप्रेझेंट करा अँगल AOB चालेल, AOB, किंवा असं देखील तुम्ही अँगलला लिहू शकता किंवा रिप्रेझेंट करू शकता किंवा डिनोट करू शकता. एम आय राइट विद्याबाई? ओके चला ठीक आहे. चला ठीक आहे. बड़े बड़े क्लास में छोटी छोटी बातें होती रहती है. ओके, आमचे ऑफलाईनचे काही विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. ओके, एकदम गोंडस लेकर येतं आणि छान पद्धतीने अभ्यास करायला येतं. ओके चला ठीक आहे. अँगल AOB किंवा अँगल AOB अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेशन परीक्षेमध्ये विचारली जाणार नाही, फक्त कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. काय डेफिनेशन आहे? द अँगल बिटवीन द इनिशियल आर्म अँड द टर्मिनल आर्म इज कॉल्ड एज द डायरेक्टेड अँगल. इट इज इंडिकेटेड बाय द अँगल AOB किंवा अँगल AOB. अशा पद्धतीने आपण याला इंडिकेट करू शकतो. तर हा झाला विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला कन्सेप्ट. आता पुढचा कन्सेप्ट आपल्याला काय बघायचं बघा. आता हाच अँगल विद्यार्थी मित्रांनो मी जर समजा अँटी क्लॉकवाईज घेतला. काय घेतला? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय? घडीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. अँटी म्हणजे विरुद्ध, क्लॉकवाईज म्हणजे घडीच्या काट्याच्या दिशेने. ओके, घडीचा काटा कसा फिरतो? असा फिरतो, असा पूर्ण फिरतो. अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटा. जर समजा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अँगल जर अँटी क्लॉकवाईज घेतला तर तुम्हाला अँगल पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. अँटी क्लॉकवाईज अँगल इज पॉझिटिव्ह. बघा लक्ष इकडे द्या, इज पॉझिटिव्ह. आणि त्याच्यानंतर क्लॉकवाईज अँगल कसा घ्यायचा आहे? अँगल लिहिलं नाही का मी इथं? अँगल लिहा, अँगल इज पॉझिटिव्ह. बघा अँटी क्लॉकवाईज अँगल हा पॉझिटिव्ह घ्या, क्लॉकवाईज अँगल हा नेगेटिव्ह घ्या. अँगल इज नेगेटिव्ह. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा आता या ठिकाणी बघा इनिशियल आर्म आणि फायनल आर्म तुम्ही घेतलेली आहे. कुठे घ्या? इथे घ्या. चला पेन चेंज करू दा. ओके, दिस इज द इनिशियल आर्म, दिस इज द फायनल आर्म. जर समजा तुम्ही खालून अँगल वर घेत असाल तर असा अँगल हा पॉझिटिव्ह घ्या. बरोबर आहे. हे ए आहे, हे
बी आहे आणि हा ओरिजिन ओ आहे जिथं अँगल बनत आहे. ओके, असा अँटी क्लॉकवाईज अँगल पॉझिटिव्ह घ्या. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वरून जर अँगल मेजर करत असा वरून जर अँगल घेत असाल तर त्याला निगेटिव्ह अँगल घ्या. ओके, हे तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करण्यासाठी हेल्पफुल होणार आहे. आणि डायरेक्टेड अँगल काय असतं काही नाही, हे बी तुम्हाला एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करण्यासाठी हेल्पफुल होणार आहे. ओके, अशा पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह अँगल कधी घ्यायचा, अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह घ्या, क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह घ्या. वर अँगल घ्यायचा असेल तर पॉझिटिव्ह घ्या, खाली अँगल घ्यायचा असेल तर निगेटिव्ह घ्या. वर पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह, अप पॉझिटिव्ह. अप गोष्टी म्हणजे तुमची डेव्हलपमेंट वाले, तुम्ही टॉपर आहे पॉझिटिव्ह, डाऊन निगेटिव्ह, अशा पद्धतीनं. आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे. पॉझिटिव्ह झुप निगेटिव्ह, झुप पॉझिटिव्ह, झुप निगेटिव्ह. बरोबर आहे. चला नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आता जीरो अँगल कुणाला म्हणायचं. ओके मित्रांनो बघा, जीरो अँगल क्या होता है भाई? जीरो अँगल, जीरो अँगल कुणाला म्हणायचं? तायडे काय असतं जीरो अँगल? भावड्या जीरो अँगल काय असतं? जीरो अँगल अरे खूप सोपं आहे मित्रांनो, 0 डिग्री अँगललाच जीरो अँगल म्हणा. बरोबर आहे. जेव्हा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकमेकावर असतील, ओव्हरलॅप असतील, त्यांच्यामध्ये अँगल नसेल, ऑनलाईन वाले त्यांच्यामध्ये अँगल नसेल, एकावर एक असतील, तर त्याला 0 डिग्री अँगल म्हणायचं किंवा त्यालाच आपण जीरो अँगल म्हणतो. डेफिनेशन काय येणार आहे? इफ इनिशियल आर्म अँड द फायनल आर्म इज ऍट द सेम लेवल इज कॉल्ड एज, त्याला आपण काय म्हणतो? जीरो अँगल म्हणा. किंवा आपल्या ढोबळ भाषेमध्ये लक्षात ठेवा, जीरो अँगल म्हणजेच 0 डिग्री. जास्त ताण घ्यायचा नाही. तायडे ताण घ्यायचा का जास्त? भावड्या ताण घ्यायचा का नाही? आलं लक्षामध्ये? ओके चला ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला अँगल बघायचा आहे. तायडे कसं मास्टर म्हणीन तसं, कसं मास्टर म्हणीन तसं. मास्टरनं जीरो अँगल म्हणलं की 0 डिग्री म्हणायचं. आलं लक्षामध्ये? आता नेक्स्ट टाइम आपल्याला अँगल बघायचं स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल, स्ट्रेट अँगल म्हणजे काय? सरळ अँगल. सरळ अँगल किती असतो? 180 डिग्री असतो. किती असतो? 180 डिग्री. उदाहरणार्थ समजा ही लाईन आहे, याचा स्ट्रेट अँगल, अशा पद्धतीने हा अँगल घेतला तर हा 180 डिग्री येतो. बरोबर आहे. ओके, जीरो अँगल म्हणजे काय? ही इनिशियल आर्म झाली, याच्यावरच फायनल आर्म झाली, त्याला जीरो अँगल म्हणायचं. ओके, हा झाला 180 डिग्री अँगल, त्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे राईट अँगल. राईट अँगल म्हणजे किती सांगा? 90 डिग्री. आलं लक्षामध्ये? राईट अँगल म्हणजे किती? 90 डिग्री. 90 डिग्री कसा असतो? एक लाईन अशी असेल तर दुसरी लाईन अशी असते, त्याला आपण काय म्हणतो? 90 डिग्री अँगल म्हणतो. एक हॉरिझॉन्टल असेल तर दुसरी त्याला व्हर्टिकल असेल, म्हणजे त्याला आपण परपेंडिक्युलर म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो? राईट अँगल असं म्हणतो. आणि राईट अँगल किती असतो? 90 डिग्रीचा असतो. ओके, आता नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा. स्ट्रेट अँगल झाला. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. बरोबर आहे. कोणता कन्सेप्ट आहे बघा? एक्सरसाइज 1.1 मधला पहिलाच प्रश्न आपण याच्यावर डिस्कस करणार आहोत, ज्याचं नाव आहे को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगल, को टर्मिनल अँगल, को टर्मिनल अँगल, को टर्मिनल अँगल. लक्षामध्ये? आता आपल्याला डिस्कस करायचंय काय असतो को टर्मिनल अँगल. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, दोन डायरेक्टेड अँगल तुम्ही जर घेतले, कोणते बी दोन अँगल घेतले, समजा पहिला अँगल 180 घेतला, दुसरा अँगल -180 घेतला, म्हणजे पहिला अँगल 180 डिग्री, सेकंड अँगल -180 डिग्री. 180 डिग्री घेतला, दोघांचा जर डिफरन्स घेतला, दोघांची वजाबाकी करा, दोघांचं सबट्रॅक्शन करा. 180 पहिला अँगल मायनस दुसरा अँगल, दोघांची जर वजाबाकी विद्यार्थी मित्रांनो 360 किंवा 360 च्या पटीमध्ये, 360 च्या पटीमध्ये येत असेल तर त्याला म्हणायचं को टर्मिनल अँगल. इंग्लिश मध्ये काय डेफिनेशन येणार आहे? इफ द डिफरन्स बिटवीन टू डायरेक्टेड अँगल इज इन द इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री इज कॉल्ड, आपण त्याला काय म्हणतो? को टर्मिनल अँगल म्हणतो. बरोबर आहे. तायडे बसून गेलो लवकर फास्ट. चला ठीक आहे. अलग लक्षामध्ये जर बघा दोन अँगल मधला जर डिफरन्स वजाबाकी सबट्रॅक्शन फरक जर समजा 360 असेल किंवा 360 च्या पटीमध्ये असेल, मल्टिपल मध्ये असेल, तर त्याला म्हणायचं को टर्मिनल अँगल म्हणायचं. डेफिनेशन लिहून द्यायची गरज आहे का? नाही, काही गरज नाही, कारण डेफिनेशन एक्झामला विचारली जाणार नाही. पण तुम्हाला माहिती पाहिजे. एखाद्या वेळेस जर मास्तरने विचारलं व्हॉट इज मीन बाय द को टर्मिनल अँगल, तुम्हाला माहिती पाहिजे. जर समजा दोन डायरेक्टेड अँगल मधला डिफरन्स जर 360 असेल किंवा मल्टिपल ऑफ 360 असेल, तर त्याला काय म्हणायचं? को टर्मिनल अँगल म्हणायचं. चला डेफिनेशन लिहून देत आहे. डेफिनेशन वाटलं तुम्ही लिहून घेऊ शकता. बरोबर आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो काय करा, याचे स्क्रीनशॉट घेत चला, तुम्ही पॉज करू स्क्रीनशॉट घेत चला. ओके चला ठीक आहे. को टर्मिनल अँगल कोणाला म्हणायचं बघा? द डिफरन्स बिटवीन
द डिफरन्स बिटवीन डायरेक्टेड एंगल इज 360 डिग्री और इंटीग्रल मल्टीपल ऑफ 360 डिग्री इज कॉल्ड त्याला काय म्हणायचं? अरे किधर गए भाई, ये तो भाई भाग गया। एक मिनट जस्ट, चलो बड़े बड़े क्लास में छोटी छोटी बातें होती रहती है। 1 नोट, अरे यार ये तो बहुत बड़ी बात हो गई, ये हमारा भाई भाग गया। चल विद्यार्थी मित्रांनो, कोटर्मिनल अँगल कुणाला म्हणायचं आपण बघितलेलं आहे। आता याचं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे एक एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल। ओके, तर एक्झाम्पल आपण पहिलं बघूया की पहिला डायरेक्टेड अँगल आहे 180 डिग्री आणि दुसरा डायरेक्टेड आहे -180 डिग्री, बरोबर आहे। याचा डिफरन्स घ्या। चला याचा डिफरन्स किती सांगा? 180 पहिला अँगल मायनस 180, ओके, मायनस नाही प्लस, मायनस प्लस, ओके। चला 18 18 36, हे 0 ऍज इट इज, बरोबर आहे। बेरीज करा, 180 360 येते, मी 18 18 36 केले, 1 0 घेतला, बरोबर आहे। ओके, 360 आली का बेरीज? 360 बेरीज म्हणजे तर वजा बघितल्या, मायनस प्लस होते ती साधी वेगळी गोष्ट आहे, पण आपण मायनस घेतलेला आहे। जर डिफरन्स विद्यार्थी मित्रांनो 360 किंवा 360च्या पटीमध्ये येत असेल तर हा कोणता अँगल आहे? दिस इज द कोटर्मिनल अँगल। तर याला आपल्याला काय म्हणता येईल? दिस इज कोटर्मिनल अँगल। आलं लक्षामध्ये? ओके, आता याचं दुसरं उदाहरण जर मित्रांनो आपण असं घेतलं तर बघा 180 आणि -40 हा कोटर्मिनल अँगल आहे का? बघू द्या। चला 180 डिग्री मायनस 140, ओके, दोघांमधला डिफरन्स घेतला, जस्ट वजाबाकी करा, मायनस प्लस, हा सांगा किती झाले? 220। दिस इज नॉट कोटर्मिनल angle, this is not coterminal angle because it is not the integral multiple of the 360 degree, okay, or it is not the 360 degree, त्याच्यामुळे हा कोटर्मिनल अँगल नाही। एका मार्काला हा प्रश्न विचारला गेलेला आहे। एक्सरसाइजचा पहिलाच प्रश्न आहे की कोणता कोटर्मिनल अँगल आहे आणि कोणता कोटर्मिनल अँगल नाही। चला ठीक आहे, आता नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बघायचा आहे। जर डेफिनेशन घ्यायची असेल लिहून तर स्क्रीनशॉट घेऊ शकता, यस, टेक द स्क्रीनशॉट। आता नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहेत, मेजर ऑफ द अँगल। विद्यार्थी मित्रांनो अँगल आपण बघितलंय, अँगल म्हणजे काय? कोन, बरोबर आहे। दोन गोष्टी मधला अँगल, इनिशियल आर्म अँड द टर्मिनल आर्म यांच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण अँगल म्हणलेला आहे, त्यालाच आपण डायरेक्टेड अँगल म्हणलेला आहे। ओके, आता आपल्याला मेजर ऑफ द अँगल घ्यायचा आहे। मेजर ऑफ द अँगल म्हणजे काय? मेजर ऑफ अँगल म्हणजे कोनाचे मोजमापन। ओके, मोजणे, कोण मोजायचे तुम्हाला? ओके, चला ठीक आहे, कोणाला मोजायचे का नाही? तर याला मराठीमध्ये म्हणायचं कोनाचे, कोनाचे मोजमापन, बरोबर आहे। ओके, आम्हाला एक कविता होती बघा, आम्ही 5वीला असताना, कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे। ओके, अशा पद्धतीने आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे, आता नाही तुम्हाला कविता ती आम्ही 5वीला असताना, बरोबर, आम्ही 5वीला असताना म्हणजे विचार करा कधीचा काळ आहे। आलं लक्षामध्ये? कधीचा म्हणजे काय? आधीचा काळ नाही, थोडा काळ आहे। ओके, चला, मेजर ऑफ अँगल म्हणजे कोणाचे मोजमाप करायचे। तर आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण अँगल डिग्री मध्ये मेजर करतो बघा, 90 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, त्याच्यानंतर 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री आपल्याला माहिती आहे। आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे, लक्ष इकडे द्या। आता आपल्याला काय डिस्कस करायचंय? मेजर ऑफ अँगल,
म्हणजे कोणाचं मोजमापन करायचंय तर याला आपण डिग्री मध्ये मेजर करू शकतो. आणि त्याच्यानंतर दुसरी एक मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो, रेडियन मध्ये आपण या अँगलला मेजर करू शकतो. बरोबर आहे. तर बघा डिग्री मध्ये अँगलला मेजर करू शकतो आणि रेडियन मध्ये अँगलला आपण मेजर करू शकतो. तर डिग्री मध्ये जे अँगलला मेजर करू शकतो याला म्हणायचं डिग्री मेजर. याला काय म्हणायचं? डिग्री मेजर. आणि आपण अँगल आणखीन एका वेगळ्या युनिट मध्ये मेजर करू शकतो, त्याला आपण रेडियन म्हणतो. त्याला आपण काय म्हणायचं? रेडियन मेजर. बरोबर आहे. संस्कृतीबाई समजिंग राईट. ओके चला ठीक आहे, होत आहे कभी कभी. ओके हा डिग्री मेजर. डिग्री मेजरलाच आणखीन एक नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, सेक्साडेसिमल. सेक्साडेसिमल मेजर किंवा याला सिस्टीम म्हणू शकता, सेक्साडेसिमल. आणि रेडियन मेजरला तुम्ही सर्क्युलर मेजर देखील म्हणू शकता. हे एक वेगळे नाव आहेत. ओके सेक्साडेसिमल म्हणा किंवा डिग्री म्हणा किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो? सर्क्युलर म्हणा किंवा रेडियन म्हणा. हे नाव लक्षात ठेवा. हो का? ही जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. अँगलला आपण दोन पद्धतीमध्ये मेजर करू शकतो, एक डिग्री आणि दुसरं रेडियन. डिग्री तर आपल्याला माहित आहे. बरोबर आहे. ओके चला ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामधला सगळ्यात पहिला पार्ट आपण बघणार आहेत डिग्री मेजरमेंट. ओके पहिला पार्ट आपण बघूया डिग्री मेजर. पेन दिसाले का? दिसणाऱ्या चला ठीक आहे. नाही याच्यावर कोणता पेन चालतंय? ग्रीन पिंक चालन का? पिंक चालणार. चला ठीक आहे. असो डिग्री मेजर आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो डिस्कस करायचंय. डिग्री मेजर कोणाला म्हणायचं? ओके खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. 1 डिग्री कोणाला म्हणायचं सांगा? 1 डिग्री कोणाला म्हणायचं? 1 डिग्री अँगल. 90 डिग्री सर्वांना माहित आहे. एक हॉरिझॉन्टल दुसरा परपेंडिक्युलर, एक हॉरिझॉन्टल दुसरा परपेंडिक्युलर, हे झालं 90 डिग्री. बरोबर आहे. 360 डिग्री सर्वांना माहित आहे. एक सर्कल म्हणजे 360 डिग्री. 180 डिग्री सर्वांना माहित आहे. एक स्ट्रेट लाईन म्हणजे 180 डिग्री. बरोबर आहे. या सर्कल मध्ये जर समजा मी एक स्ट्रेट लाईन मारली तर हा अँगल किती झाला? 180 डिग्री झाला. इथं जर समजा मी अशी लाईन मारली तर हा अँगल किती झाला? 90 डिग्री झाला. आता विद्यार्थी मित्रांनो 1 डिग्री कुणाला म्हणायचं? एका सर्कलचे जर समजा तुम्हाला हॅपी बर्थडे वाला कोते केक माहित आहे का? हॅपी बर्थडे वाला ऑनलाईन वाले याच्यावर मला कमेंट मध्ये सांगा. कुणाला हॅपी बर्थडे वाला केक माहित आहे किंवा कुणाला माहित नाही ते बी सांगा कमेंट मध्ये. बरोबर आहे. आता या हॅपी वाल्या बर्थडेचे केकचे काय करायचे? 360 पार्ट करा. असे किती पार्ट करा? 360 पार्ट करायचे. तर छोटे छोटे असं कन्सिडर करा की एक केक आहे आणि 360 माणसं या ठिकाणी बर्थडेला आलेले आहेत. असे तुम्ही समजा 360 पार्ट केले विद्यार्थी मित्रांनो. 360 जर पार्ट केले, हा छोटासा पोर्शन जर काढला तुम्ही, तो छोटासा पोर्शन म्हणजेच 1 डिग्री असतो. अरे लक्षामध्ये 1 डिग्री अँगल कोणाला म्हणायचं? सर्कलचे 360 पार्ट करा आणि हा छोटासा जो हॅपी बर्थडे वाला जो केक आहे तो काढला, तो म्हणजे 1 डिग्री असतो. म्हणजे बघा किती छोटा आहे 1 डिग्री. विचार करा इतका छोटा आहे, खूपच छोटा आहे असा. हे बघा 1 डिग्री अँगल. ही 360 केलं नाही तुम्ही, हे लय झालं 25 केले तर असे 360 पार्ट करायचे. छोटे छोटे इक्वल पार्ट करायचे. बरोबर आहे. कुणी नाराज नको संस्कृतीबाई. इक्वल पार्ट करायचे. तर त्यालाच काय म्हणायचं? 1 डिग्री अँगल म्हणायचं. 1 डिग्री अँगल लक्षात आलं? व्हॉट इज मीन बाय 1 डिग्री अँगल? हा द 360 डिग्री सर्कल इज डिवायडेड into the 360 equal part. 360 equal part is called as the 1 degree angle. आलं लक्षामध्ये? 1 डिग्री मेजर म्हणा किंवा 1 डिग्री अँगल म्हणा. सर्वांना समजलं का? डेफिनेशन लिहून द्यायची काही गरज नाही. आता सगळ्या गोष्टी लिहून देत बसल्या तर आपली एक्सरसाइज होणार नाही. अंडरस्टँडिंग करा. वाटलं तर रनिंग मध्ये चालता डेफिनेशन लिहून घ्या. 360 डिग्री कुणाला म्हणायचं? मराठीमध्ये वाटलं तर सरळ सरळ एखाद दिवस मराठीमध्ये लिहून घ्यायचं. सरळ सरळ असं समजत नसेल तर ओके. काही विद्यार्थी भरपूर सारे मराठी मीडियमचे असतात. सरळ सरळ मराठीमध्ये लिहून घ्यायचं. कसं लिहून घ्यायचं मराठीमध्ये? जर एका सर्कलचे 360 इक्वल पार्ट केले तर एक छोटासा पार्ट म्हणजेच 1 डिग्री असतो. असं लिहा. याला इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट करणार मग? ओके. इफ द सर्कल इज डिवायडेड into the 360 इक्वल पार्ट, देन द 1 पार्ट इज कॉल्ड एज द 1 डिग्री अँगल. आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्या मित्रांनो. ओके चलता समजले का नाही याचं मला कमेंट मध्ये सांगा. चला आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आता 1 डिग्री अँगल कळाला. आता विद्यार्थी मित्रांनो 1 मिनिट अँगल म्हणजे काय असते? 1 मिनिट अँगल म्हणजे आता हा जो 1 डिग्री भेटलाय ना, हा 1 डिग्री छोटासा पार्ट 1 डिग्री जो भेटलाय ना, या 1 डिग्रीचे 60 पार्ट करायचे. 1 डिग्रीचे
60 पार्ट करायचे त्यालाच म्हणायचं 1 मिनिट अँगल. तर 1 मिनिट म्हणजे 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट. आलं लक्षामध्ये? 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट आणि त्याच्यानंतर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. ही बी गोष्ट लक्षात ठेवा. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट, 60 मिनिटाचा 1 डिग्री असतो आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतो. 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो. बरोबर आहे. आता 1 सेकंद कोणाला म्हणायचं? 1 मिनिट पार्ट आहे त्याचे 60 पार्ट करा, त्याला 1 सेकंद म्हणायचं. खूप छोटा अँगल आहे, लक्षात ठेवा. 1 सेकंद खूप छोटा अँगल आहे, 1 मिनिट खूप छोटा अँगल आहे, 1 डिग्री पण खूप छोटा अँगल आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही आपण डिग्री मेजर या ठिकाणी बघितलेलं आहे. सर्वांना समजलं का? यस ऑर नो सांगा. आणि एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की सर आम्हाला डेफिनेशन बी लिहून द्या, म्हणजे कसं आहे थोडा वेळ लागू द्या पण अंडरस्टँडिंग प्रॉपर होईल, तसं मला कमेंट मध्ये सांगा, मी डेफिनेशन पण लिहून देईल. ओके चला, डिग्री मेजर झालं. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे. ओके नेक्स्ट कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? रेडियन मेजर. नेक्स्ट कोणता आहे? रेडियन मेजर. म्हणजे अँगल तुम्हाला रेडियन मध्ये मेजर करायचा आहे. आता 1 रेडियन, 1 रेडियन कुणाला म्हणायचं? रेडियन. 1 रेडियन विद्यार्थी मित्रांनो, रेडियनला तुम्ही वर इथं सी लिहायचं. 1 रेडियन. आलं लक्षामध्ये? पाय रेडियन असेल तर हे पाय रेडियन लिहायचं, 2 रेडियन असेल तर 2c लिहायचं. जसं डिग्रीला तुम्ही काय करता? वर छोटासा डॉट देता किंवा एक छोटासा बारीक शून्य देता. बरोबर आहे. 0 देता, याला आपण डिग्री म्हणतो. बरोबर आहे. ओके. आणि रेडियन कुणाला म्हणायचं? जर वर जर सी दिला तर त्याला काय म्हणायचं? रेडियन म्हणायचं. आलं लक्षामध्ये? ओके चला, रेडियन अँगल डिस्कस करायचा आहे. आता रेडियन अँगल काय असतो आणि 1 रेडियन अँगल आपल्याला डिस्कस करायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूया 1 रेडियन. हा सर्कल आहे मित्रांनो. या सर्कलला काय करायचं बघा, या सर्कलवर तुम्ही एक छोटीशी आर्क घेतली, एक आर्क घेतली. ही आर्क आहे. आर्क म्हणजे वर्तुळाचा एक छोटासा पार्ट, त्याला आपण आर्क म्हणत असतो. बरोबर आहे. ओके. आता या आर्क ना विद्यार्थी मित्रांनो या सर्कलच्या सेंटरकडे एक अँगल टाकलेला आहे. टाकलाय असा अँगल. बरोबर आहे. एक अँगल बनवलेला आहे. मग जर या आर्कची लेंथ विद्यार्थी मित्रांनो जर रेडियस ऑफ सर्कल एवढी असेल, म्हणजे या आर्कची लेंथ जी आहे ती लेंथ रेडियस बरोबर जर असेल तर या अँगल हा जो जेवढा अँगल बनालाय त्याला 1 रेडियन अँगल म्हणायचं. काय सांगलो? जी आर्क बनत आहे त्या आर्कची जी लेंथ आहे ती लेंथ जर रेडियस एवढी असेल तर तो अँगल बनतो 1 रेडियन अँगल. बरोबर आहे. बघा, द अँगल सबटेंडेड बाय द आर्क टू इट्स सेंटर and whose length equal to the radius of the circle is called, त्याला आपण 1 रेडियन अँगल म्हणतो. बरोबर आहे. ओके अशा पद्धतीनं आता 1 रेडियनचं डिग्री मध्ये कन्वर्जन करा तर 1 रेडियन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 57 डिग्री 17 मिनिट 42 सेकंद असतो. लक्षात ठेवा. 1 रेडियन म्हणजे, मग आता मोठा कोण आहे छोटा कोण आहे मला सांगा? मोठा कोण आहे छोटा कोण आहे? सॉरी इथं 42 येत नाही, 48 येते. 48 सेकंद. बरोबर आहे. ओके एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त 57 डिग्री एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. मोठा कोण आहे मग? अरे डिग्री मोठा आहे का रेडियन मोठा आहे? कमेंट मध्ये सांगा ऑनलाईन वाले. रेडियन मोठा आहे का डिग्री मोठा आहे? रेडियन मोठा आहे. बरोबर आहे. डिग्री एंगल छोटा है, रेडियन एंगल मोटा है. अलग लक्षामध्ये. एक अंदर की बात बताओ, संस्कृति बाहर नहीं बताने का, एक अंदर की बात बताओ. देखो अभी मैं क्या बात कर रहा हूं. देखो तुम्हाला माहित आहे ही 180 डिग्री असतं, यालाच आपण पाय रेडियन म्हणतो. आणि पाय रेडियनची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला किती असते? 3.14 असते. 22/7 असते. 22/7 भागाकार केला तर 3.14 येते. म्हणजे हा अँगल किती येणार आहे? 3.14 रेडियन. 3.14 रेडियन. आलं लक्षामध्ये. म्हणजे हा अँगल आहे 3.14 रेडियन आणि डिग्री मध्ये बघितलं तर 180 आहे. बरोबर आहे. ओके तर हा 3 रेडियन अँगलच एवढा मोठा अँगल आहे. म्हणजे 3.14 रेडियन म्हणजे एवढा अँगल आहे. म्हणजे 57 डिग्री अगेन 57 डिग्री अगेन 57 डिग्री, म्हणजे 1 2 3 रेडियन झाला आणि उरलेला हा 0.14 अशा पद्धतीने. बरोबर आहे. म्हणजे 1 रेडियन म्हणजे 57 डिग्री. बरोबर आहे. मिनिटांमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर मिनिटांमध्ये लक्षात ठेवू शकता. चला कन्सेप्ट समजला का विद्यार्थी मित्रांनो? बघा नीट असेल, ओके, ज्यांना नीट एक्झाम क्रॅक करायचे त्यांच्यासाठी हा कन्सेप्ट का महत्वाचा आहे, कारण फिजिक्स मध्ये हा कन्सेप्ट तुम्हाला येणार आहे, रिपीट होणार आहे. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना एमएसटी सीरी आणि जेई क्रॅक करायचे आहे तर हे कन्सेप्ट महत्वाचे आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे एवढा डिटेल मध्ये मी कन्सेप्ट सांगत आहे. ओके चला ठीक आहे. आता लास्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज द कन्वर्जन ऑफ डिग्री टू रेडियन. आयएमपी पार्ट आहे. आयएमपी पार्ट आहे. हा कोणता पार्ट आहे? कन्वर्जन ऑफ डिग्री. डिग्रीचं कन्वर्जन कशा करायचंय?
रॅडियन मध्ये, बरोबर आहे. आता समजा एक्स आहे, एक्स कशामध्ये कन्वर्जन होणार आहे, रॅडियन मध्ये कन्वर्जन होणार आहे. कुणाचं कन्वर्जन होणार आहे, डिग्रीचं होणार आहे, बरोबर आहे. डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मध्ये होणार आहे, म्हणजे फायनल रॅडियन इक्वल टू डिग्री. ओके, किती न मल्टिप्लाय करायचं, पाय अपॉन 180 न मल्टिप्लाय करायचं. दिस इज द फॉर्म्युला. म्हणजे डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्वर्जन करायचंय तर त्या डिग्रीला पाय अपॉन 180 न मल्टिप्लाय करावं लागेल. IMP फॉर्म्युला आहे, एक्सरसाइज साठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता उलट करायचंय, कन्वर्जन ऑफ डिग्रीचं रॅडियन मध्ये बघितलं, आता रॅडियनचं डिग्री मध्ये बघू. हा बरोबर आहे ना. ओके, चला काय नाही सांगा कशामध्ये कन्वर्जन होणार आहे, डिग्री मध्ये. तर एक्स डिग्री बरोबर कुणाचं कन्वर्जन करायचंय, रॅडियनचं. तर 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं. हे दोन्ही बी फॉर्म्युले महत्वाचे आहेत. एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला हे कामाला येणार आहेत. बघा, डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्वर्जन करायचं तर पाय बाय 180 न मल्टिप्लाय करा, आणि रॅडियनचं डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं तर 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करा. बरोबर आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा न ठेवा. ओके, एकदा पाय अपॉन 180 न मल्टिप्लाय करायचंय आणि त्याच्या उलट करायचंय, 180 अपॉन पाय याच्या उलट करायचं. बरोबर आहे, पाय अपॉन 180. आणि याचं काय केलं आपण, काय केलं, खाली मुंडकं वर पाय. ओके, पाय अपॉन 180चं 180 अपॉन पाय केलं. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा पूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी एंड झालेला आहे. ओके, तर सर्वांना समजलं का, येस ऑर नो सांगा. आणि दुसरी गुड न्यूज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे फिजिक्सचं मी लेक्चर टाकलं होतं 11वीचं, ओके, युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरचं, मी तुम्हाला एक टार्गेट दिलं होतं छोटंसं मित्रांनो, सांगितलं होतं जर 100 लाईक आल्या तर मी लेक्चर कंटिन्यू करणार आहे. तर त्या व्हिडिओला आपल्या 272 लाईक आलेले आहेत आणि जवळपास 2100 व्ह्यू आलेले आहेत. ओके, सो धन्यवाद एवढा सपोर्ट दाखवल्याबद्दल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असंच या ठिकाणी व्हिडिओला लाईक करत जा, असंच म्हणजे सपोर्ट करत चला, जेणेकरून मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सगळ्या गोष्टी इथं प्रोव्हाइड करेल. ओके, आणि नक्कीच तुमचा स्कोर वाढेल. आता ज्या विद्यार्थ्यांनी ट्युशन लावलंय त्यांना डबल फायदा होणार आहे, डबल रिव्हिजन होणार आहे या गोष्टीचं. आणि रिव्हिजन झाल्यामुळे तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज पडणार नाही. बरोबर आहे. ओके, मग एक्स्ट्रा अभ्यास जर तुम्हाला करायची गरज पडणार नसेल तर तुमचा स्कोर खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. नाही तर घरी जाऊन तेच करत बसा, आणखीन डबल हेच करा. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची खूप डोकेदुखी होते आणि अभ्यास होत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ट्युशन लावलं असेल तरी चांगली गोष्ट आहे, पण ही लेक्चर बघत चला आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त काय करा, याचं रिव्हिजन करत चला. ओके, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्स जरूर करा. यस, जय हिंद, जय परिवर्तन.